तुम्ही सर्वांनीच समर्थ रामदास स्वामींनी म्हणलेला हा श्लोक नक्कीच ऐकला असेल। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग रोपकारा चियाराशी उदंड घडती जयासी तयाचे गुणमहत्वासी तुलना कैस यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई आणि मग ते या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही। पण तुम्हाला या श्लोकचा अर्थ माहिती आहे का? अंगावर काटा आणणारे समर्थ रामदास स्वामी यांचे हे शब्द ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी अचूक ओळखलं होतं। 350 वर्षानंतरही हे शब्द ऐकले की प्रत्येक माणसाच्या अंगावर काटा येतो। चला तर मग जाणून घेऊया या श्लोकचा पूर्ण अर्थ। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। महाराजांचा निश्चय हा मेरू पर्वतासारखा आढळ आहे। ते रयतेचा सर्वात मोठा आधार आहेत। हातात सर्व सत्ता संपत्ती असूनही ते एका संन्यासी किंवा योगीसारखे निस्वार्थी जीवन जगले, म्हणूनच त्यांना श्रीमंत योगी म्हणतात। परोपकाराची राशी उदंड घडती जयाशी तयाचे गुण महत्वासी तुलना कैसी। महाराजांनी रयतेसाठी उदंड परोपकार केले। रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचले। त्यांच्या या महान गुणांची आणि कार्याची तुलना जगात इतर कोणत्याही राजाशी होऊ शकत नाही। यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा। छत्रपती शिवाजी महाराज नेहमी यशस्वी ठरले। त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली। ते सामर्थ्यशील पुण्यवान आणि अत्यंत नीतिमत्तेने वागणारे होते। रयतेच्या मनातील दुःख जाणणारा असा हा एकमेव जगातील जाणता राजा होता। आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकाळ ठाई। त्यांचे आचरण अतिशय शुद्ध होते, विचार उच्च होते। ते दानशूर आणि स्वतःच्या धर्माचे पालन करणारे होते। सर्वज्ञ आणि शक्तिशाली असूनही ते सर्वांशी अगदी गरीबातल्या गरीब माणसाशी अत्यंत नम्रपणे आणि सुसंस्कृतपणे वागायचे। या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा काही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। या संपूर्ण पृथ्वीवर त्यांच्यासारखा धर्माचं आणि संस्कृतीचं रक्षण करता दुसरा कुणीही जन्माला आला नाही। आज जो आपला महाराष्ट्र धर्म आणि अस्मिता टिकून आहे ती केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। अशा या जाणत्या राजाला मानाचा मुजरा। शिवरायांचा हा महिमा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराजांसाठी कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका।